आज घेतलेला आहे खालचा किचन साफ करायला. किचन घेतला साफ करायला पण अंगावर काटा आला. कारण ही भांडी बघून भांडी घासायची म्हटल्यानंतर नको वाटतं. कारण सगळं सामान काढायचं त्यामधलं आणि सगळं सामान काढून मग भांडी घासावी लागतात. आता डब्यामधलं सगळं सामान काढून घेतलं. आता राहिलं होतं भरण्यामधलं सामान काढायचं. तर भरण्यामधलं सामान काढता वेळी मी कॅरी बॅग 20 रुपयाच्या विकत आणलेल्या होत्या. त्या कॅरी बॅग मध्ये काढत होती सामान. तर जास्त कॅरी बॅग लागतात आपल्याला सामान काढायचं म्हटल्यानंतर म्हणून 20 रुपयाच्या कॅरी बॅग विकत आणल्या. आता म्हटलं हे सामान सगळं कुठे ठेवायचं म्हणून एका कोणीमध्ये ठेवणार आहे म्हणजे भिजणार नाही आपलं सामान आणि व्यवस्थित कॅरी बॅग मध्ये काढलेलं सगळं सामान होतं ते एका गोणीमध्ये ठेवलं. आता म्हटलं बाथरूम मध्ये जाऊन सगळी भांडी आहेत ती घासून घ्यावी. भांडी बघितली तर भीती वाटत होती पण म्हटलं एक ट्रिक आहे माझ्याकडे ती वापरून अॅल्युमिनियमची भांडी आहे ती घासणार आहे. अॅल्युमिनियमच्या भांड्यालाच खूप उशीर लागतो. तर तारेचा काते घेतलेला होता इथं मी आणि काळा साबण घेतलेला होता. तारेच्या कात्याला काळा साबण लावला आणि डब्बा आहे तो घासून घेते. कारण जास्त जर डाग असले तर छोटे मोठे डाग आणि निघून जातात. आणि तुम्हाला दुसरा एक साबण सांगणार आहे कोणता वापरायचा म्हणजे अॅल्युमिनियमची भांडी लगेच आणि झटतेपट होतात आणि चमक सुद्धा खूप छान येते स्टीलच्या भांड्यागत. गेल्या वर्षी मी व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला होता तो खूप व्हायरल झाला. त्यामुळे ताईने मला खूप साऱ्या कमेंट केलेली होती ताई अॅल्युमिनियमची भांडी आहे ती कशी घासावी ती आम्हाला एकदा दाखवा. म्हणून हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे. इथं बघू शकता किती काळं पाणी निघालेले आहे. अॅल्युमिनियमचं कोणतंही भांडं असलं आपल्या घरामध्ये तर पहिल्यांदा घासता वेळी काळ्या साबणानं घासायचं आणि त्यानंतर आहे ते नंबर 1 साबणानं घासायचं. तुमच्या घरामध्ये कोणताही अंगाचा साबण असेल त्यांनी घासला तरी सुद्धा चालतो. मला खूप साऱ्या कमेंट सुद्धा आलेल्या होत्या ताई कोणता साबण वापरला तरी चालेल का. तर तुमच्या घरामध्ये जो तुम्ही अंगाला युज करीत असतील ना त्या तो वापरला तरी सुद्धा साबण चालतो. तर बघू शकता किती छान अशी चमक मारतात ना भांडी अॅल्युमिनियमची जर्मनची. हीच भांडी घासायला आपल्याला खूप वेळ जातो त्यामुळे आपल्याला असं वाटतं खूप सारं काम आहे पण असं आपण काम केल्यानंतर आपल्याला अजिबात कंटाळा येत नाही. तर बघू शकता किती चमक आलेली आहे. आता इडलीचं भांडं सुद्धा मी घासून दाखवते तुम्हाला. इडलीचं भांडं सुद्धा माझं खूप सारं खराब झालेलं होतं कारण इडली केल्यानंतर डाग पडतात त्याच्यावरती. तर बघू शकता किती मस्त असं झालेलं आहे इडलीचं भांडं. आता हॉलमध्ये सगळी भांडी आणली आणि भांडी घासल्यानंतर ना पहिल्यांदा पुसून घ्यायची म्हणजे त्याच्यावरती डाग भांड्यावरती पाण्याचे डाग असतात ना त्याचंच रूपांतर काळ्या डागामध्ये होतं आणि त्यामुळे भांडी आहेत अॅल्युमिनियमची आपली ती खूप खराब दिसतात. तर सर्वात पहिल्यांदा आपण घासली भांडी की धुवून घ्यायची पुसून घ्यायची आणि मगच दुसरी भांडी आहेत ती घासून घ्यायची. तर अॅल्युमिनियमची भांडी होती ती सर्व घासून घेतली पुसून घेतली. आता म्हटलं चला स्टीलची सुद्धा भांडी घासायची. स्टीलची पण भांडी तुम्हाला लकलकीत काढायची असतील तर लॉंग व्हिडिओ मी टाकलेला आहे चॅनलवरती तिथं जाऊन तुम्ही बघू शकता. एकदम मस्त अशी निघालेली आहेत. तर चला तुम्हाला दाखवते स्टीलची सुद्धा भांडी कशी धुतलेली आहेत घासलेली आहेत. तर कमी वेळेमध्ये खूप सारे मी भांडी घासून घेतली. स्टीलची पण भांडी आता पुसून घेणार आहे म्हणजे त्याच्यावरती डाग पडणार नाही. तर बघू शकता 1 ते 1.5 तासामध्ये मी एवढी सारी लकलकीत भांडी घासलेली आहेत स्टीलची पण अॅल्युमिनियमची सुद्धा. तर व्हिडिओ मी इथंच थांबवते. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना बाय.